2 वर्षानंतरही एक वस्तू काम पडेल. हा आपला आहे ना म्हणूनच. तुम्ही येता ना रोज बेबीच्या भेटीला. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वजण मजेत असणार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडं आज नमस्कार होणार नाही कारण झोपलेला आहे आपला स्वराज. आणि इकडे बघा सकाळी सकाळी कामाचं काय चालू आहे. काय चालू आहे ते गुंड तुटले लावून राहिले शर्ट सकाळी सकाळी ते पण म्हणजे धुवायला टाका लागते. तुम्ही रोज मान मध्ये मग त्याच्या लावणार तर एवढं हे नसते. मग सकाळीच थोडी बोलले काही दिवसभर टाइम असते ना घ्यायच्या टाइम कशाला. लक्ष नाही राहत ना. धुवायला टाकाच लागते रे. आता पैसे होते आई तर द्या म्हटलं 5 लाख. तर इकडं बाकी नाश्ता वगैरे चालू आहे आमचा तयारी. कारण सकाळी कामावर जावं लागते त्याची तयारी वगैरे राहतेच. तर आपला स्वराज बघा मस्तपैकी गाणे ऐकत आहे आजीच्या हातचे. इकडं आजी गाणे म्हणणं वगैरे चालू आहे. आईचं काय चालू आहे. लाईन नाही ना त्याला गरमी व्हायची. लाईन आहे हाय लाईन पण ते चालू नाही आहे. हां कूलरचं थोडंसं जे आहे इकडं प्रॉब्लेम आहे थोडंसं. आणि लाईनचं तुम्ही पाहिलं असेल तुमच्याकडचं जे आहे लाईनचं काम असं आहे बघा. म्हणजे लाईन कधी पण जाईल याचं काही नेम नाही आहे. आणि हां व्यवस्थित जे आहे बाहेरचं मीटरचं काम नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण प्रॉब्लेम देत आहे. ते एक गरमी पण होते लहान बाळाला आणि वातावरणाच्या कधी पण लाईन जाऊ शकते. त्याच्यामुळे मस्तपैकी हे जे आहे फॅन आणलेला आहे बाळासाठी. इकडे काय बरं खोलवर बऱ्याच दिवसात चालू होतं इकडं की एक तरी फॅन पाहिजेच बाळाला कधी पण चार्जिंगचा. तुझ्यासाठी गिफ्ट आणलं पप्पानी. गिफ्ट नसते ते आणावंच लागत असते. मग हो एक वस्तू आहे घरामध्ये. लाईट कधी आता कसं आहे सर्व लग्नामध्ये आंदोलन आले पण एकच नाही आलं कारण लोकांना समोरचा विचार नव्हता केला. टेबल फॅन. टेबल फॅन इकडं आहे, टेबल फॅन इकडं कूलर पण आहे. फक्त एकच वस्तू नव्हती समोरचा विचार नव्हता केलेला. हा 2 वर्षानंतरही एक वस्तू काम पडेल. हा आपला प्रश्न नाही. आपला आहे ना म्हणूनच त्यांचा प्रश्न नाही तो. शेवटी मलाच आणावं लागलं पण ते आहेच आणायलाच पाहिजे. हो आणि ते स्वराजसाठी आहे स्पेशल आहे ना. इकडं हां काय आलं रात्री लाईट गेली 12:30 वाजतापासून 6 वाजता आली सकाळी. एवढे मी त्याला हे केलं हवा घातली तेव्हा कुठे झोपलो. इकडं बघा मस्तपैकी जे आहे स्वराजसाठी सरप्राईज गिफ्ट एक वस्तू आणलेली आहे. पाहिजेच होती आहे ना. चांगला आहे का भारीवालंच चांगलं असते. पाय ना चालू करू चालू कर त्याला. हो आता स्वराजला गरमी नाही होणार लाईन गेली तरी. चांगला स्पीड वगैरे फॅन स्पीड पण चांगला आहे. हो हो पॅरसोना कंपनीचा आहे का व्यवस्थित. ठीक आहे स्वराजपुरतं टिकला खूप आहे. जवळपास 4 तास जाते ते. हो 3-4 तास सहज जाते. दुपारी चार्जिंगला लावा 4-5 तास आणि संध्याकाळी हवा खा. पण लाईन गेली तर तसं काम नाहीच आहे त्याचं. ऑलरेडी कूलर आहे सर्व आहे. आज नाही ना आज लाईट आहे दिसू राहिले पण ते कूलर लागून नाही. लागत नाही का कूलर लागला की लाईट सरळ लाईट जाते. अरे बा त्याच्यामुळे बरंच काम येऊ राहिलं. सरळ जाते ना. हे चार्जिंग वरती आहे ना. हो ते चार्जर आहे सोबत आणि 150 पॉवरची बॅटरी आहे त्याचं. चार्जर फक्त व्यवस्थित पाहावं लागते DVM. हां एका तास नाही जवळपास 4-5 तास चार्जिंग. हो गरमी होता येईल आताच पाहिजेच होतं. आम्हाला आहे ना त्याची एक तर मालिश केली त्यात गरमी होय. ते मला ते घाम ते बरोबर नाही. तसं आणायचंच होतं पण थोडासा तरी उशीर झाला होता त्याला. तरी हात 2-3 दिवस झाले तेव्हापासून चालू होतं की आणायचं. किती चांगलं पण. हे आणलं 2150 रुपयाचं. 2150. हां याच्यावर तर किंमत म्हणजे 1900. ठीक आहे आता बॉक्स कोण पाहतं एवढं. नंतर फॅन पाहिला नंतर पॅक करताना बॉक्स पाहिला घरी आल्यावर. नाही का
तर याच्यावर प्राईस जे आहे ते 1900 दाखवलं, याचं म्हणणं आहे. 200 रुपयाचा लॉस झाला असेल, ठीक आहे. पण सांगताना त्यांनी जास्त सांगितलं होतं, त्याच्यामुळेच कमी करता करता ते बरोबर सांगतात. 250 सांगितलं. 250 म्हणून. MRP व्यक्ती. हां, आता काय म्हणत येईल, जाऊन विचारू शकतो आपण एक वेळेस. विचारून घेतो त्यांना. पण दुसरीकडे जर तेच किंमत असेल तर मग आता शेवटी ग्राहक आपण, दुकानदार ते, त्यानं जे आपला जे पटलं ते आपण ते आणलं, त्याला जे भावात विकता आलं त्यानं ते दिलं. त्यांना पुरलं तर ते. 2000 पोतलंच होतं, मी पण म्हटलं 2000 लावा, बरं बाय व्यवस्थित. पण शेवटी मग मागं पुढे झालंच. ते खोका मागून दिला का? हां, पॅकिंगच्या वेळेस म्हणून ते झालं पण काय बिलून? तो खोका हो. पाच होता. आता सर्वातला हवा भेटणार. पण एक तर मला माझी इच्छा चालू होती बा कूलरचा आणावं छोटा, पण चार्जिंगवर पुरत नाही ना, तेवढी मोठी बॅटरी लागत होती त्याला. चार्जिंगवरचा कूलर आहे भेटते का? हो, लय महाग असतं. बॅटरी पुरत नाही तेवढी आणि चार्जिंग करावं लागतं त्याला. आणि रात्रभर कसं जाणार आणि ते ते प्रश्न कसं आहे. हिवाळ्यात पुरत नाही ना. ते फक्त उन्हाळ्यामध्येच का? हो. आपल्याकडे तिकडे एक कूलर आहे, एक कूलर काय कसं कूलर जमा करतात. हां, आणि हे टेबल फॅन कसं आता पावसाळ्यामध्ये चालतं ना सर्व. तर राहिलेच किती 2 महिने तर राहिलं ना. ठीक आहे. शेवटी आता ते उशीर झाला म्हटलं चालते, पण आता कसं आहे, जेव्हा आवश्यकता पडली तेव्हाच कुठल्याही वस्तूची आठवण येते आपल्याला. नाही हो, आपण आणला असतं लवकर. हां, पण इकडं लाईट नाही जास्त जास्त का? रात्रीच गेली एवढं पण. शहरामध्ये लाईन जात नाही जास्त. हां, त्यामुळे. तर बरंचसं सामान राहिलं आपलं, सोफा वगैरे ते, पण आपल्याला सर्व आणलं असतं आपण आता लोक. पण ते न्यायचा प्रश्न आहे, आणखी जास्त दिवस थांबायचं पण नाही इथं. बरेच जणांचे comment पण होते ना, हां, की तुम्ही सोफा आणा, बेड आहे. पण कसं आहे, आता आपल्याला इथं राहावंच नाही लागत ना, आपल्याला तर असं करायचं आपल्या गावीच जायचं. हां, हे इकडे डोक्याने आता झालं. पण जेव्हा गावाकडे होतो ना, आता हिचंच म्हणणं होतं आपल्याला बाहेर गावी जातो, वाशिमला जातो. हां, असं आहे. नाही तसं नाही म्हणणं माझं. मग तुम्हाला प्रवासामध्ये यायला कठीण जायचं. हां, म्हणजे माझी बाजू मांडून तुझी बाजू सरळ करायचं, असं तुझं म्हणणं होतं. जेव्हा आम्ही इकडं चालू होतं माझं अपडाऊन येणं जाणं, पाठीचा मणका दुखत होता त्यामुळे. तसं काही नाही, मी तो प्रॉब्लेम म्हटलाच नाही कधी. मग नाही, मला 4 व्हीलर होती येणं जाणं करायला. 4 व्हीलर येणं जाणं करत होतं मी, त्याच्यामुळे 2 व्हीलरचा प्रवास करतच नाही मी. फक्त यदा कदाचित जर वेळ झाला तर एखाद्या वेळेस गाडी नसली तर येत जाऊ मी, नाही तर 4 व्हीलर होती त्यांना येणं जाणं चालू होतं माझं. पण शेवटी जे आहे, आता परत किती दिवस झाले आपल्याला येऊन इथं? आपल्याला झाले 6-7 महिने. जास्त झाले आहे नाही. हां, आणि शेवटी आता लगेच आठवलं की चला आता गावाकडं जायचं आपल्याला. राधिकाचंच म्हणणं होतं की वाशिमला या. पण ठीक आहे, आलं तर आपण व्यवस्थितच झालं. आता परत जायचं म्हणत आहे. घडी पाण्याच पैकी येणे जाय हां. जायचे, रात्री आले, सकाळी लवकर यायला लागले. हां, त्याच्यामुळं पण ठीक, एक प्रवास तर कमी झाला आपला. बाकीचं जे आहे, प्रत्येक दिवस आपला पद्धतशीर गेला तोच खूप मोठा आहे. दगदगा होईल. हां, आणि पुन्हा भीती गाड्या घोड्याची. हो. 1-2 वेळा तर गाडी घेऊन पडलो मी, हो ना. व्हिडिओमध्ये पण दाखवलं. ठीक आहे, इकडं दीदी पण आलेल्या भेटीला. हो का, आगळे दीदी, संभावी दीदी, आणि काल आपल्या व्हिडिओमध्ये आलेली कायचं ना, रुद्रा, देवश्री. हां, आलेल्या दोघी तिघी जणी. पण हे टाईम यायचं काय होते माहिती आहे का, हा झोपते आणि त्याच टायमाला सर्वजण येतात भेटीला, झोपाच्या टायमाला. मगाशी पण आली होती ती दीदी, तेव्हा स्वरा झोपलेला होता, आता पण झोपला. ठीक आहे. बाळ झोपी गेला आता. तुम्ही येता ना रोज बेबीच्या भेटीला? काय चॉकलेट आणलं तुम्ही कुठे गेले? गेले तुम्ही घरी. चालेल. येत जा असं, हां, रोज. हे जरूर जाते आई सोबत, तिथे आहे ना, मम्मी सोबत असते. बाळासोबत खेळायला येतात ना तुम्ही रोज? तू जातोस का मम्मी सोबत या? जातात जातात. लग्नाला जायचं. हा. हो, लग्नाचं सीझन चालू आहे सध्या, त्याच्यामुळे त्याची तेच तयारी आहे. आणि शाळेला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मस्त मजा आहे शाळेला सुट्टी असली की, आहे ना. चला, असं सर्व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. चला चला, सर्वजण इकडेच बाय करा. ओके, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.
बाय बाय.